संपादकीय. जनतेच्या मनातील खदखद. नियम फक्त आमच्यासाठी. तुम्ही हेल्मेट विसरलं, तुमची चूक. तुमच्या गाडीचा विमा संपला, तुमची चूक. तुम्ही नो पार्किंगमध्ये उभे राहिलात, तुमची चूक. तुमचं प्रमाणपत्र हरवलं, तुमची चूक. तुम्ही रस्त्यावर फोनवर बोलताय, तुमची चूक. दंड अर्थातच तुमच्यावर. पण सिग्नल बंद पडतो, चूक कुणाचीच नाही. रस्त्यावर खड्डा, चूक कुणाचीच नाही. अर्धवट रस्ते, कोणताही दंड नाही. पावसात खचलेले रस्ते, कोणतीही शिक्षा नाही. रुग्णवाहिका ट्रॅफिकमध्ये अडकली, कोणतीही जबाबदारी नाही. फुटपाथवर अतिक्रमण, चूक कुणाचीच नाही. गटाराचं पाणी रस्त्यावर, चूक कुणाचीच नाही. भटक्या गायींनी अपघात घडवला, चूक कुणाचीच नाही. रस्ते खोदून ठेवले, चूक कुणाचीच नाही. कुत्र्यांनी लहान मुलाला चावलं, चूक कुणाचीच नाही. कारण प्रशासन कधीच चुकत नाही. सरकार कधीच कर्तव्यात कसूर करीत नाही. जनता जनार्दनाशी प्रतारणा करीत नाही. आणि महानगरपालिका तर देवच आहे, त्यांना दोष द्यायचा प्रश्नच येत नाही. ही एकतर्फी यंत्रणा, जिथे नियम फक्त सामान्य नागरिकांवर लागू होतात आणि सरकारी यंत्रणांच्या चुकांना सिस्टीम फेल्युअर म्हणून माफ केलं जातं. कधी खड्ड्यात लोक मरण पावतात, कधी प्राण्यांच्या हल्ल्यात अपघात होतात, कधी पावसात सांडपाणी रस्त्यावरून वाहतं. पण दोषी कोण विचारलं तर विचारतोय म्हणजे विरोधकाचा अजेंडा असेल असं समजलं जातं. एकच कायदा, न्याय वेगळा का? जे दंड आकारतात ते स्वतः कधी दंड भरतात का? जे आदेश देतात ते स्वतः त्यांची अंमलबजावणी करतात का? का सत्तेवर बसल्यावर जबाबदारीपासून सूट मिळते? हाच खरा प्रश्न आहे. दंड घेणाऱ्यांना दोष दिला तर तो कायद्याचा अपमान होतो आणि दंड सहन करणाऱ्याने प्रश्न विचारला तर तो राष्ट्रद्रोही ठरतो. लोकशाहीत नियम सर्वांसाठी सारखे हवेत. जो सेवक म्हणून सत्तेवर आहे त्याने राजासारखं वागू नये. दोष जनतेचा असेल तर शिक्षा द्या, पण प्रशासनाचाही दोष असेल तर त्यांनाही शिक्षा झालीच पाहिजे. अन्यथा नियम नाही तर दडपशाही ठरते. जबाबदारी नको असलेल्यांची सत्ता आहे म्हणूनच सिस्टम माफ करते, फक्त त्यांनाच. ही चूक यंत्रणेची आहे आणि यंत्रणा चुकत नाही असं गृहीत धरलं जातं. आपण एका असमतोल व्यवस्थेत जगतोय, जिथे नियम तुमच्यासाठी असतात पण माफी त्यांच्यासाठी असते. सामान्य माणूस रस्त्यावर गारद झाला तरी अपघात म्हणतात, पण एखादा मंत्री उशिरा पोहोचला तर सगळं ट्रॅफिक अडवलं जातं. ते सुरक्षा म्हणून मान्य. नियम बनवणारे स्वतः नियमांचे पालन करतात का? हेल्मेट न घालणाऱ्या मंत्र्यांची गाडी थांबवली जाते का? नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या शासकीय वाहनांवर दंड होतो का? पावसाळ्यात घरात पाणी शिरल्यानंतर महापालिका प्रशासन दोषी धरले जाते का? उत्तर नाही असेल तर याला कायदा नाही तर वर्गनिष्ठ अन्याय म्हणायला हवं. आणि मग जनतेला गृहीत धरून उपेक्षा केली जाते व खड्ड्यात बाईक घसरून युवक गमावतो प्राण. आणि कोणी विचारलं दोष कुणाचा तर लगेच उत्तर येतं, हा विरोधकांचा अजेंडा आहे. हा कायदा सर्वांना समान आहे का की सुविधा फक्त सत्ताधाऱ्यांसाठी? एकच रस्ता पण दोन नियम, एकच देश पण दोन न्याय, हे चालणार नाही. आता यंत्रणेला उत्तरदायी ठरवणं गरजेचं आहे. जर रस्त्यावर पडलेला खड्डा एखाद्याचा जीव घेत असेल तर तो हत्येच्या इतकाच गंभीर मुद्दा आहे. त्याला अपघात म्हणून माफ करता येणार नाही. जो सत्तेत आहे त्याच्यावरच सर्वात मोठी जबाबदारी असते, कारण तो सेवक आहे, राजा नव्हे. दोष जनतेचा असेल तर शिक्षा व्हावी, योग्यच आहे. पण प्रशासन चुकलं तर त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा ही लोकशाही नाही, ती सत्ताशाही ठरेल. लोकशाही ही एक समांतर जबाबदारी आहे. फक्त शासन चालवण्याची नाही तर चूक झाल्यावर ती मान्य करून सुधारण्याचीही. ज्याच्यावर नियम लागू नाहीत त्याला लोकशाहीचा सेवक नाही तर अन्यायाचा उद्धाता म्हणावं लागेल.